सध्या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा चर्चेचा विषय म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक। गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीभोवती चर्चांना धुरळा उडालेला दिसतोय। आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। गोकुळची निवडणूक तात्काळ लावली जाणार आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार आहे। ही माहिती स्वतः गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। या बैठकीला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते। यामध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता। या बैठकीत नव्या कायद्याबाबत सविस्तर चर्चा देखील झाली। काय अडचणी आहेत, त्यावर काय उपाय शक्य आहे, यावर सर्व नेत्यांनी आपली मते मांडली आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, निवडणूक मी ताबडतोब लावतो आणि महायुती म्हणूनच लढा। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये देखील अफवा देखील पसरवल्या जात आहेत। मात्र नवीद मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण येत्या 4 मे 2026 रोजीच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय गोकुळच्या या रणांगणाकडे आणि महायुतीच्या पुढच्या डावाकडे। नेमकं यापुढे काय घडणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सद्दाम अली, कोल्हापूर। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी, हातकणंगले। पॅनोरमा हिल्स, आंबा। सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी, जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।